जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबरच तुम्हाला अशा प्रकारे 4 ग्रुप लेअर दिसून येत आहेत। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की ही स्टार्टिंगचे जे 4 ग्रुप लेअर आहेत त्या प्रत्येक लेअरमध्ये तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करण्यासाठी ग्रुप 1 लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर इथं अशा प्रकारे एक तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि हाच इमेज लेअर 4 नंबरला घेऊन यायचे आहे। तर 4 नंबरला घेऊन आल्यानंतर इथं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, 4 नंबरला म्हणजे तिथं आपल्याला बॅकग्राऊंडला तुम्ही घेऊ शकता, म्हणजे ब्लॅक पेन जी प्रॉपर अशी दिसून येईल। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याची जी साईज आहे ती कमी जास्त करून अशा प्रकारे इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय। अशा प्रकारे ग्रुप 2लाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 4 लेअर दिसून येतील। इथे आपल्याला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा दुसरा इमेज ॲड करून तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर साईज कमी जास्त करून हा इमेज लेअर अशा प्रकारे इथं सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता दोन्ही लेअर ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे तिसऱ्याही लेअरला एडिट ग्रुपमध्ये येऊन तिसरा इमेज लेअर ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर बॅकग्राऊंडला घेऊन तोही इमेज लेअर लॉंग प्रेस करून म्हणजे साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करायचा आहे। बॅक निघून आल्यानंतर याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे चौथ्याही लेअरला इमेज ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड केल्यानंतर प्रॉपर असा लुक तुम्हाला इथं दिसून येणार आहे। बघू शकता इमेज ॲड करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचा आहे आणि स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, म्हणजे पहिलं जे ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। तर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 8.17 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही जे इमेज ग्रुप लेअरमध्ये वापरले ते 4ही इमेज लेअर आपल्याला इथं काय करायचं एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे। अशा प्रकारे एक एक प्रमाणे ॲड करून घेतल्यानंतर आता इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला जो इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर अशाच प्रकारे 4ही इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर या 4ही इमेज लेअरला आपल्याला काय करायचं इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो एक इफेक्ट दिलेला आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की 8.17 यापासून चालवणाऱ्या 4ही इमेज लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे 4ही लेअरला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी एक तुम्हाला PNG दिलेले अशा प्रकारे राहील ती ॲड करून त्याची लेंथ फक्त शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। तुम्हाला साईज ही प्रॉपर दिलेली आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर परत एकदा 8.17 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इंक इफेक्ट दिलेला आहे तो अशा प्रकारे राहणार आहे 2 सेकंदाचा। तो ॲड करून काय करायचा आहे फक्त सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय। आणि हाच व्हिडिओ कॉपी करून या 4ही लेअरला अशा प्रकारे पेस्ट करायचे। पेस्ट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे